स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब देवरे यांच्या शेतामध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे. याच्या आधी एकदा आपण त्यांचा डाळिंब शेतीमधला व्हिडिओ केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी नवीन बहार धरलेला आहे आणि नवीन बहाराच्या पहिल्याच स्टेज पासून त्यांच्या बागेचा व्हिडिओ आज आपण करणार आहे. नमस्कार देवरे साहेब. नमस्कार. तर विश्रांती काळामध्ये घेतलेली काळजी बागेची हार्वेस्टिंग झाल्यानंतर गेल्या वर्षी कसं उत्पन्न मिळालं आपल्याला डाळिंबामध्ये? गेल्या वर्षी खूप साईज मिळाली आणि चांगलं बरेचसे कृषी टेकचे मी उत्पादन वापरले बरोबर. आणि खूप चांगला रिझल्ट मला मिळाला. आता ह्या झाडामध्ये हे जो 28 महिन्याचं झाड आहे, हा दुसरा बहार आहे. विश्रांती काळात मी आता पूर्ण हे केलेलं होतं, खत वगैरे भरून. नंतर वॉटर शूट जेव्हा काढले बर. त्यावेळेस झांतोनिल आणि बॅक्टेरियन मारलं होतं, न्यूट्रा स्प्रेड वगैरे घेऊन त्याच्यात. आणि त्याच्यानंतर फक्त शूट काढल्यानंतर पानगळ मारलेली आहे. पानगळ व्हॅलिडा आणि ब्ल्यू कॉपरने झाड स्वच्छ केलेले आता. आणि वृद्धी म्हणून औषध घ्यायचे तर नो थ्रेप्स वगैरे काही राहत नाही आणि वृद्धीने चांगलं एकदम. मागच्या वेळेस पण मी वापरलेलं आहे. झाड असं जोमाने फुटतं वगैरे चांगलं आणि खूप चांगला रिझल्ट त्याच्यात मिळतो मला. म्हणजे साधारणपणे तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये वॉटर शूट काही या ठिकाणी आले होते, ते हो. काढल्यानंतर हो. झांतोनिल बॅक्टेरियनचा हो. स्प्रे घेतला. हो. म्हणजे झाडाला जी जखम होते, झाडाला ज्या वेळेस जखम होते त्यावेळेस मी दुसऱ्या दिवशी म्हटल्यापेक्षा त्याच दिवशी संध्याकाळी झांतोनिल आणि बॅक्टेरियन हे घेतच असतो. कारण बॅक्टेरियाचं इन्फेक्शन त्याच्यामुळे बॅक्टेरियाचे तुम्हाला इन्फेक्शन व्हायला नको. मागच्या वर्षी जेवढं मी झांतोनिल बॅक्टेरियन वापरत होतो, माझ्या बागेत कुठेही तेल्या दिसला नाही आणि तेल्याचा म्हणजे घुसूच दिला नाही तेल्याला, असं समजा तुम्ही. म्हणजे तेलाचा शिरकाव तुमच्या शिरकाव बागेत होऊच दिला झालाच नाही. झालाच. आणि आता पण रेस्ट पिरियड मध्ये हो. पण तुम्ही झांतोनिल झांतोनिल जवळजवळ 2-3 स्प्रे झाले, पण वॉटर शूट काढल्यावर एक चांगला स्प्रे घेतला झांतोनिल आणि बॅक्टेरियनचा. त्याच्यानंतर मला चांगला रिझल्ट मिळतोय आणि कुठेही माझ्या झाडात असं एकदम भारी फुटलेलं आहे, एकदम मस्त फुटलेलं आहे. कारण आणि चौकी निघते. आत्ता माझी जवळजवळ 7 तारखेला माझी पानगळ झालेली आहे आणि हा एकदम सुंदर फुटलेला आहे बाग. तर आता पानगळीनंतर त्यांनी वृद्धी आणि नो थ्रिप्स वापरणार आहे हो. तुम्ही. वृद्धीमुळे काय होतं, प्रकाश संश्लेषण क्रिया फोटोसिंथेसिस चांगलं होतं हो. आणि त्याच्यामुळं वनस्पतीमध्ये हरितद्रव्यांची निर्मिती होते. हो. वनस्पतीमध्ये अन्नसाठा तयार होतो आणि फुटवे चांगले निघतील, काळोखी चांगली येईल, चौकी चांगली तयार होईल. हो. आणि नो थ्रिप्स मुळे काय होतं, ही जी कवळी जी पालवी फुटलेली ह्याच्यावर जो येणारा थ्रिप्स असतो, तो थ्रिप्स चांगल्या प्रकारे कंट्रोल होईल. आणि त्याच्यामुळं जर तुमची जी नवीन येणारी चौकी आहे किंवा चौकीमध्ये निघणारी गुंज आहे, त्या गुंजला थ्रिप्स चाटणार नाही. हो, बरोबर. असा फायदा तुम्हाला नो थ्रिप्स आणि वृद्धीमुळे मिळणार आहे. आणि नो थ्रिप्सचा जवळजवळ रिझल्ट हा 15-16 दिवस टिकतो. त्याच्यामुळे आजच्या घडीला तर सगळ्यात चांगलं औषध तर माझ्या हिशोबाने तेच आहे. थ्रेप्सवर आणि एक आपल्या मावावर म्हटलं तर चांगलं औषध तेच आहे. त्याच्याने मला खूप चांगला रिझल्ट, याच्या आधी मी वापरलेले आणि आताही वापरणार आहे, त्याचा चांगला रिझल्ट मला मिळतोय. देवरे साहेब, खताचं काय नियोजन केलंय? खताचं पण डोसेसचं जरा सांगा की. हो, खताचं मी शेणखत मी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं कृषीटेकचं संवर्धन वापरलेलं आहे. झाडाला प्रति झाडाला 1-1 किलो, 1.5 2-2 किलो, एका साईडला 1 किलो, एका साईडला 1, असं प्रति झाड 2 किलो. आणि बाकीचं मायक्रोन्यूटन्स हे दिलेलं आहे. बाकी दुसरं त्याच्यात काहीच टाकलेलं नाही. आणि आता पाणी वगैरेचं नियोजन पण सांगा. पाणी अजून दिलं नाहीये, थंडी जास्त असल्यामुळे पाणी द्यायचं नाहीये अजून. थोडं 8-10 दिवस तरी पाणी द्यायचं नाही. आणि पाणी द्यायचं जरी 8 दिवसांनी ठरवलं तर किती वेळ पाणी जास्तीत जास्त अर्धा तास पाणी द्यायचं, पुन्हा 8 दिवस नाही द्यायचं, मग पुन्हा 8 दिवसाचा गॅप घेऊन 8 दिवसाचा पाणी gap द्यायचं. जास्त पाणी सुरुवातीला पाणी द्यावंच नाही लागत. थंडी एवढी आहे त्याच्यामुळे झाड लगेच लीक पण होऊ शकतं किंवा गळ होऊ शकते. त्याच्यामुळे पाण्यावर खूप जास्त नियंत्रण ठेवावं लागणार आपल्याला. बरोबर. पाण्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे याच्यात. अतिशय छान प्रकारे नियोजन देवरे साहेबांनी या ठिकाणी बागेमध्ये केलेलं आहे. आणि गेल्या वर्षी तुम्हाला किती उत्पादन आलं होतं या बागेमध्ये? माझे जवळजवळ आता माझ्याकडे 1400 झाड आहेत. फेल झालेला बागात मला 16 ते 17 टन माल निघालेला आहे. सगळा तसा 20-22 टन म्हटले सगळ्या बागेत निघालेला आहे. पण ह्या बागेत माझा जो 16-16.5 टन माल निघालेला आहे. रेट पण चांगले मिळालेले, 96 पासून ते 105 रुपयापर्यंत रेट मला मिळालेले. त्यामुळे काही विषय हरकत नाही.
शेतकऱ्याची सर्व स्वप्न पूर्ण करणारं हे फळझाड म्हणजे डाळिंब बाग आहे. मित्रांनो, डाळिंब बागेकडे अतिशय पॉझिटिव्हपणे बघणारे शेतकरी देवरे साहेब आहेत. देवरे साहेब, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, डाळिंब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की प्रत्येकाने डाळिंब लावलं पाहिजे का? डाळिंब लावलं पाहिजे, डाळिंबाची काळजी घेतली पाहिजे आणि कृषी टेकचे असे उत्पादन आहेत की ज्याच्याने खूप फायदा होऊ शकतो, असे उत्पादन पण वापरले पाहिजे. काही उत्पादनाचे पूर्ण अनुभव आलेला आहे. माझ्या बागेत मला खूप फायदा झाला आहे त्यामुळे मी सजेस्ट करताना फक्त कृषी टेकच करणार आहे, कारण इतर मी वापरलेले नाही तर मी सजेस्ट करणारही नाही बाकी. बरोबर बरोबर बरोबर. ओके, अजून काय माहिती? नाही. धन्यवाद देवरे साहेब. नमस्कार. ओके.